छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांना एक मोठं यश मिळालेलं आहे आणि नक्षल विरोधी अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या जनरल सेक्रेटरीला न्यूट्रलाइज केलं आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राचे अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहेत। सर, किती महत्त्वपूर्ण यश आहे कालचं आणि याचे परिणाम खास करून महाराष्ट्रा संदर्भात काय परिणाम होतील? कालचं जे यश आहे ज्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ माओइस्टचं जे जनरल सेक्रेटरी आहे बसवराजू, हे यश खरोखरच खूप ऐतिहासिक आहे। केंद्रीय गृहमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये गेले 2 वर्षे जी खूप ॲग्रेसिव्ह मोहीम जे माओवाद निर्मूलनासाठी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आहे की हे एक त्याचं सर्वोच्च शिखर म्हणायला काय हरकत नाही। सर्वसामान्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी मी सांगेन की बसवराजू हा त्यांच्या सरकारचा पंतप्रधान होता, म्हणजे प्राईम मिनिस्टर होता आणि प्राईम मिनिस्टर एखाद्या सरकारचा मारलं जाणं युद्धामध्ये हे फार मोठं यश सुरक्षा दलांचं आहे। त्यामुळं निश्चितच जी माओवादी चळवळ आहे, माओवाद्यांचा जो गेले 40-50 वर्षांचं जे काय सो कॉल ते जनयुद्ध लढतायत त्यातलं मला वाटतं आहे की सर्वात मोठी घटना मानायला काय हरकत नाही। कारण जनरल सेक्रेटरी मारला जातो याचा अर्थ पूर्ण म्हणजे त्यांचं नेतृत्व संपलं आणि पूर्ण म्हणजे ओव्हरऑल माओवाद्यांच्या जी काय आता चळवळ शिल्लक राहिली आहे त्याच्यापुढं मोठं एक त्याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं म्हणायला काय हरकत नाही। गेले काही दिवस करेगुट्टामध्ये एक ऐतिहासिक ऑपरेशन चालला होता, त्याला कदाचित तेवढं यश मिळालं नव्हतं, मात्र त्याच्यानंतर सातत्याने सुरक्षा दलांचा जो इंटेलिजन्स आहे तो कार्यरत होता आणि त्याचाच परिणाम आहे। कारण कुठेतरी सेफ हाऊसच्या शोधासाठी ते त्या ठिकाणी अबुझमाडमध्ये शिरले होते आणि तिथेच त्यांचा एन्काउंटर झाला। निश्चितच गेल्या आपण पाहिलं महिनाभर छत्तीसगडमधील सुरक्षा दलांनी विशेषतः DRG आहे, छत्तीसगड पोलीस आहे, STF आहे, कोब्रा आहे, CRPF आहे आणि बाकीची शेजारील राज्य आहेत, तर या सर्वांच्या संयुक्त कारवाईमध्ये फार मोठं करेगुट्टा पहाडीवर यशही मिळालं। पण त्यामध्ये जी काही त्यांची लिडरशिप होती ती लिडरशिप काही प्रमाणात बाहेर निघाली होती, कारण ते एक सेफ हाऊस किंवा एक त्यांचं जे मुख्य तळ होता तो डिस्ट्रॉय झाल्यामुळं जो कालची घटना झालेली आहे ज्या बसवराजू मारला गेला तोही त्यांचा जुना सुरक्षित स्थळ होता आणि मला म्हणजे ते अपेक्षितच होतं की बाबा त्या ठिकाणी जे जुना तो एरिया जो आहे तिथं प्रश्न निर्माण झाल्यानंतर निश्चितच हे अबुझमाडमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या जवळच्या जंगलामध्ये येतील आणि त्याप्रमाणेच त्यांची ॲक्शन होती आणि सुरक्षा दलांनी अचूक रणनीती आखून खूप चांगली कारवाई केली आहे। त्यामुळं छत्तीसगडाच्या सुरक्षा दलांचं जितकं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे, कारण गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या ऑपरेशनल स्ट्रॅटेजीज आहे आणि अभियानाच्या पद्धती आहे त्यामध्ये जो झालेला बदल आणि त्याच्याबरोबर आलेला रिझल्ट खरोखरच मला वाटतं आहे की माओइस्ट हिस्ट्रीमधलं एक वेगळा चॅप्टर म्हणून एक गोल्डन चॅप्टर म्हणू शकतो। सर, काय परिणाम होतील आता? जसं तुम्ही एक त्याचं विश्लेषण करता आहे की माओवाद्यांचा एका प्रकारे पंतप्रधान जो आहे तो या युद्धामध्ये मारला गेलेला आहे, तर याचे परिणाम जो आहे ते माओवादाच्या अनुषंगाने आणि खास करून मग महाराष्ट्रासाठी आपण विचार केलं तर जेव्हा जेव्हा जंगलातला माओवाद 2 पावलं मागे जातो तेव्हा आपण पाहतो की शहरी माओवाद उफाडून येतो, तर त्या दृष्टिकोनातूनही काही परिणाम होऊ शकतात का? निश्चितच सर्वोच्च नेता मारला गेल्यामुळं ओव्हरऑल त्यांचं जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते डिमॉरलाइज होणार आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये सरेंडर्स येणार आहेत। आपण आपल्याकडं पाहिलं गडचिरोलीमध्ये तारक्का जी एका सेंट्रल कमिटी मेंबरचीच वाईफ आहे ती सरेंडर आहे। गिरीधर जो लोकल लीडर होता म्हणजे गेले 25-30 वर्ष त्यांनी गडचिरोलीतली चळवळ चालवली, जो मुख्य होता गडचिरोली तो सरेंडर झाला। तर त्यामुळं तिकडं जे म्हणजे त्यामधले सर्वोच्च नेते जे आहेत ते सुद्धा आता सरेंडर व्हायच्या तयारीत आहेत। त्यामुळे मला हा मिळालेला धक्का मला वाटतं की त्यांना अजून सरेंडरकडे पुश करेल। आता बरेचसे लोक तेलुगू लिडरशिप असल्यामुळे बरेचसे जण तेलंगणामध्ये पण सरेंडर होतात। आपण पाहिलं की गेल्या 15-20 दिवसामध्ये तेलंगणामध्येही 20-25 लोक सरेंडर झाले। त्यामुळे सरेंडर मोठ्या प्रमाणात होतील। त्यामुळं सुरक्षा दलांचं आणि छत्तीसगड पोलीस असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल हे निश्चित आपलंही त्यांना आव्हान आहे की
की आपण सदैव म्हणजे आपले शासनाची आत्मसमर्पण पॉलिसी आहे त्याप्रमाणे आपण निश्चितच जे सरेंडर व्हायला तयार असतील त्यांना आपण सरेंडर करून घेऊ. आणि जे आपण म्हणाला की आता महाराष्ट्राचा जो एरिया लगतचा आहे की हे जे एन्काउंटर झालेलं आहे ते एक 25 किलोमीटर महाराष्ट्राच्या बॉर्डरपासून आहे आणि अबुझमाड जो आपल्याला लागून आहे आपलाही काय भाग येतो, त्यामुळं आपण आपली सतर्कता वाढवलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात तिकडून आपल्याकडे काही कुठली स्पिल ओव्हर येऊ नये म्हणून आपणही दक्ष आहे. आणि आपण जसं म्हणाला की निश्चितच जे माओवाद्यांची जी सेंट्रल लिडरशिप आहे त्यांना समजून आलेलं आहे की हे जंगलामध्ये जे आपण गेले 30 वर्ष लढलो त्यातून फार काय मोठं यश आपल्या हाती लागलेलं नाही आहे आणि निश्चित आता त्यांचं शहरावर फोकस ते वाढवणार आहेत हे त्यांच्याच डॉक्युमेंट्समधून आपल्याला समजलेलं आहे. कारण आपण पाहिलं जे चायनीज रिव्होल्युशन झालं होतं ते ग्रामीण भागातून शहरी भागात गेलं होतं आणि रशियन रिव्होल्युशन झालेलं ते शहरी भागातून ग्रामीण भागात गेलेलं. तर इंडियन रिव्होल्युशन जे ते म्हणतायत तर ते ह्या दोघांचं मिक्स आहे असं. त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये इंडियामध्ये भारतामध्ये अर्बनायझेशन वाढलेलं आहे, औद्योगिकरण वाढलेलं आहे आणि ज्याप्रमाणे तरुण वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, त्यामुळे निश्चित ते आता शहराकडं शिफ्ट होत आहेत. तर नक्कीच एक मोठा यश जो आहे तो माओवाद्यांविरोधातल्या देशातील गेल्या अनेक दशकातल्या लढ्याला मिळालेला आहे आणि याचे जे परिणाम आहेत ते पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये समोर येतील. मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण होईल आणि होऊ शकते की माओवादी जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्नही करतील. त्यामुळे महाराष्ट्रातील नक्षलविरोधी अभियान जो आहे किंवा जे सर्व सुरक्षा दल आणि पोलीस अधिकारी आहे ते सज्ज आहेत आणि माओवाद्यांनी महाराष्ट्रामध्येही त्यांना आत्मसमर्पण करायचं असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून आत्मसमर्पण त्यांना करता येईल अशा पद्धतीचा एक आव्हान मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठीचाही त्या माओवाद्यांना केला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.